जय श्रीराम। ट्युलिप ग्रो सॉइल फूड वेबच्या शेतकरी समूहामध्ये सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आता जे मी आहे ते कुर्डुवाडी येथे राऊत साहेबांच्या प्लॉटवरती मी आलेलो आहे आणि राऊत साहेबांचा जो पेरूचा प्लॉट होता, इथे निमॅटोड, सॉइल बॉर्न डिजीज आणि मल्टिपल फंगल इश्यू इथे होते। इथे हा जो प्रॉब्लेम आहे, इथे सॉइल वॉटर मॅनेजमेंट ही चुकीच्या पद्धतीने होत असल्यामुळे आजार बळावले आणि त्याने निमॅटोड हा त्यांच्या प्लॉटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाला। त्याच्यानंतर तिथे विल्ट आणि रॉट पण सेकंडरी कॉज जो निमॅटोडमुळेच येतो, तो कॉज पण तिथे डेव्हलप झाला। पण हा जो कॉज आहे, आता हे जे राऊत साहेब आहेत, हे राऊत साहेब हे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करण्यासाठी खूप भर देतात आणि त्या पद्धतीने त्यांना उत्पन्न जरी कमी भेटलं पण त्यांनी त्या प्रॅक्टिस सोडल्या नाही। म्हणजे कॅन्सर फ्री भारतासाठी काम करण्यासाठी त्यांचं काही अर्निंग असेल, आता ते रिटायरमेंटचं लाईफ जगतायत, पण त्यांना जे पैसे भेटतात त्यातले मॅक्झिमम पैसे हे ते शेतीसाठी ऑर्गॅनिक पद्धतीने घालण्यासाठी ते त्यांनी घातले, पण त्यांना असं काही यश यामध्ये येत नव्हतं। तर एक 7-8 महिन्यापूर्वी त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्यानंतर मी त्यांना काही रेमेडी, काही कस्टमाइज मायक्रोबायल फॉर्म्युलेशन त्यांना तिकडून बनवून इकडे मी पाठवले आणि त्यानंतर प्लॉटमध्ये बऱ्यापैकी चेंजेस झाला। त्याच्यानंतर एक 5-6 वेळा त्यांनी खूप आग्रह केला होता की प्लॉट व्हिजिट करून आपण इथे ॲक्च्युअल फॅक्ट काय। तर मी ॲक्च्युअल फॅक्ट इथं आल्यानंतर मला अशी समजली का वॉटर मॅनेजमेंट हा कन्सेप्ट पूर्णपणे इथं चुकीचा आहे, फर्टिगेशन चुकीचं होतंय आणि त्यामुळे निमॅटोड आणि विल्ट आणि रॉट याची भर पडत चालली। पानं जे आहेत, पोटॅशियम अपटेक प्रॉपर होत नाही, पानं क्लोरोसिस होत आहे, काही पानं वाकडे आहेत, काहीवर डिफिशियन्सी मल्टिपल येते, काही ठिकाणी मिलीबग डेव्हलप झालं। ज्या चुकीच्या प्रॅक्टिसेस आहे आपण सगळ्या त्यांना समजून सांगितल्या आणि जे मी त्यांना फॉर्म्युलेशन करून दिलं होतं त्यानंतर त्यामध्ये काय काय प्लॉटमध्ये चेंजेस झाले हे आपण आता राऊत साहेबांना आपण विचारू आणि कोणते चेंजेस झाले, काय काय झालं हे ॲक्च्युअल त्यांच्या तोंडाने आपण ऐकून घेऊ। तर राऊत साहेब, काय काय बदल झाले आणि तुमचा संपर्क कसा झाला ते सांगा। त्यानंतर जे खरोखर बदल झाले ते सांगा। त्यामध्ये आमच्या काही चुकीच्या गोष्टी असेल किंवा आमच्याकडून आम्ही काही कमिटमेंट केली आणि ती झालीच नाही तसं असेल तरी सांगा। जे काय असेल ते सत्य या व्हिडिओमध्ये तुम्ही बाय डिफॉल्ट सांगून टाका। नमस्कार, माझं नाव नारायण राऊत। इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये कुर्डुवाडीजवळ बोसरे म्हणून गावात आपली तैवान पिंकची बाग आहे 3 एकराची। तर या ठिकाणी ही चोपन जमीन आहे आणि पाण्याची क्वालिटी पण क्षारयुक्त पाणी आहे, त्याच्यामुळे बरेच चॅलेंजेस या ठिकाणी येत होती आणि मेन म्हणजे मुळीनं चालणं, त्याच्यानंतर मग झाडाची वाढ न होणं, जर वाढ झाली तर फळं अकाली पिकणं, पांढरी मुळी न चालणं, असे बरेचसे इश्यू त्याच्यामध्ये क्रिएट झाले होते। परंतु यांचे लिप ग्रो कंपनी जे आहे यांचं जे सरांशी माझी ओळख झाल्याच्या नंतर 10 ड्रम थेरीच्या थ्रू त्यांची ओळख झाली। मंगेश भास्कर सरांच्या माध्यमातून तर त्यांनी काय प्रॉडक्ट मला सजेस्ट केले आणि मी ते ऑर्गॅनिक, आपली शेती पूर्ण ऑर्गॅनिक आहे, सेंद्रिय शेती आपली आहे, तर ते प्रॉडक्ट आपण यूज करून बघितले तर चांगले रिझल्ट त्याच्यामध्ये दिसून आले। सगळ्यात मेजर फरक 2-3 मला जे जाणवले ते मी सांगतो। एक तर पहिली गोष्ट की झाडाचं जे फाउंडेशन आहे ते पांढरी मुळी आहे, म्हणजे अन्न घेणं, तर ते पांढऱ्या मुळीची वाढ खूप चांगल्या पद्धतीनं होऊ लागली, त्याच्यामुळं झाडाची ग्रोथ सर्वांगीण पद्धतीनं चांगली झाली, पानाची साईज त्या ठिकाणी वाढली आणि हे घडायच्या अगोदर 2-3 महिन्यापूर्वी आमच्या इथले जे काय आमचं 17-18 लोकांचा ग्रुप आहे त्याची मीटिंग इथं झाली, ती लोक इथं आली होती। तर त्यांनी ते बाग इतकी म्हणजे खराब कंडिशन मधली बाग त्यांनी पाहिली होती आणि ज्यावेळेस हे सगळं केल्याच्या नंतर 30 लोक त्याच्यानंतर 3 महिन्याने ज्यावेळेस इथं आम्ही दुसऱ्या काय कारणासाठी एकत्र जमलो तर त्यावेळेस त्यांना इतका ड्रास्टिक चेंज ह्याच्यामध्ये दिसून आला की तर त्यांनी विचारायला लागले की हा बदल कशामुळे तुमच्या ह्याच्यामध्ये झाला। कारण त्यावेळेची झाडाची साईज, पानाची साईज, पानाची ग्रीनरी, ह्याच्यापूर्वी बहुतांशी बाग इथं फेरसची डिफिशियन्सी असल्या कारणानं पानं पिवळे पडण्याचा बराचसा या ठिकाणी विषय त्या ठिकाणी दिसून येत होता। परंतु आता अशी कंडिशनला आहे की सर्वच्या सर्व बाग जवळजवळ सर्व काळ ग्रीन दिसते, फ्रेशनेस झाडामध्ये आला
आणि खूप चांगला बदल त्यातनं दिसून आला. आणि सगळ्यात महत्वाचं असं की काळी आई ही आपली जमीन ही आपली काळी आहे, आई आहे, आणि त्याच्यामध्ये आपण कुठली रासायनिक खतं किंवा रासायनिक गोष्टी न ओतता नैसर्गिक ऑर्गॅनिक प्रॉडक्ट टाकून त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं विषमुक्त फळं आपण या ठिकाणी पिकवतो आणि ते आपल्या लोकांना त्या ठिकाणी आपण पुरवतो. ह्याच्यामध्ये फार मोठं समाधान आम्हाला ह्याच्यातून लाभलं. त्याच्याकरता आम्ही जयेश सर, त्यांची टीम यांचं धन्यवाद मानतो आणि स्ट्रॉंगली रिकमेंड करतो की ह्यांचे प्रॉडक्ट आम्ही वापरून पाहिलेत, रिझल्ट चांगले दिसून येतात. तरी ते प्रॉडक्ट वापरण्याबद्दल आम्ही आग्रही राहू. थँक्यू. आता याची जी कॉस्ट आहे, जी कॉस्ट तुम्हाला मार्केट म्हणजे कशी वाटली, जी कॉस्ट आपण क्रिएट केली त्याची, तर ती कॉस्ट तुम्हाला कशी वाटली? हा सगळ्यात शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण आज अशी कंडिशन आहे की जे मल्टीनॅशनल कंपन्या किंवा इतर कंपन्या ज्या मार्केटमध्ये आहेत ते फक्त की विक्रीचा विषय डोक्यामध्ये ठेवतात, परंतु ह्यांच्या बॅक ऑफ दी माइंड विक्री हा विषय डोक्यामध्ये दिसून आला नाही. मला पहिल्यांदा स्पष्ट जाणवलं मला नंबर 1ला. आणि नंबर 2ला मार्केटमध्ये आता निमॅटोडसाठी मी कंपनीचं नाव नाही घेत, परंतु खूप साऱ्या कॉस्टिंग त्याचं आहे आणि ते आम्ही 2-2, 3-3 वेळा ते ॲप्लिकेशन करून सुद्धा प्रॉब्लेम तेवढ्यापुरते सॉर्ट आउट झाले आणि परत पहिले पाडे 55 सुरू होत होते. परंतु ह्यांच्या प्रॉडक्टमधनं रिझल्ट फार चांगल्या पद्धतीने आले आणि ते मला कॉस्ट इफेक्टिव्ह दिसून आले. म्हणजे कॉस्टिंग त्याचं खूप कमी आहे असं एकंदरीत जाणवतं. तर मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम आहे आपल्या सगळ्यांचा आहे, मी स्वतः एक शेतकरी, पण बॅकअप तुम्ही ज्यावेळेस एखाद्याकडून काही गोष्ट अपेक्षित ठेवता तर त्यामध्ये सगळ्यात मोठा पार्ट आहे हा सर्व्हिस म्हणजे आपण बॅक एंडला त्याला काय मदत करू शकतो. तर शेतकरी मित्रांचं असं आहे, आपण सगळे शेतकरी आहे, आपल्याला मिनिमम कॉस्टवर मॅक्झिमम काम करणे, कॉस्ट इफेक्टिव्ह काम करणे, चुकीच्या प्रॅक्टिसेस ह्या समोर उपटून बाजूला फेकून देणे. आणि जे फ्रॉड लोक आहे मार्केटमध्ये, अनेक PGRच्या नावाखाली अनेक लोक इनबिन करून हिंडतात, भारी भारी गाड्या घेऊन बळी पाडतात, आमक्याला 10%, 30%, 80% पर्यंत डिस्काउंट आहे. ह्या लोकांना आपल्याला फाटा द्यायचा आहे. आपल्याला जास्तीत जास्त काम, आपला शेती हा पहिल्या क्रमांकाचा आपल्या भारताचा व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये आज सगळ्याला जर मेन सोर्स असेल, फूड वेबची जी लाईन असेल, तर तो शेतकरी आपला. आणि याच्यामध्ये जर आपल्याला मिनिमम कॉस्टमध्ये जर मॅक्झिमम यील्ड घेता आला नाही तर आपल्याकडे कोणी कोणतंही नॉलेज आणलं आणि कोणतंही तंत्र आणलं त्याचा आपल्याला काही फायदा नाही. कारण प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही कोणत्याही टेक्नॉलॉजीच्या नावाखाली आपली लूटमार होते, वेगवेगळ्या ग्रेड आपल्या माथी मारल्या जातात, वेगवेगळे AC 5 स्टार हॉटेलला मीटिंग घेऊन पद्धतशीर आपला कार्यक्रम केला जातो. तर हे कार्यक्रम आपल्याला बंद करायचे. आपल्याला सॉइल मायक्रोबायोलॉजीवर जमिनीसाठी काम करण्यासाठी तुम्हाला जे जे करता येईल ते सहकार्य आम्ही किंवा माझ्यासारखे जे कोणी करत असेल त्यांना मी धन्यवाद देतो. आणि इथे जे उपस्थित आहे आत्ता यांचे आदलिंग सर हे यांच्या इथे खिलार जातीच्या, गावरान जातीच्या गाया आहेत आणि त्या गायांपासून ते कुठल्याही प्रकारचं उत्पन्न नसतानाही त्यांचं ते व्यवस्थापन करतात, त्यांना सांभाळतात. तर त्यांच्या तिथं उच्च प्रतीचं ते क्रोम बनवतात. तर हे जे उच्च प्रतीचं क्रोम जर तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही नंबर सांगा तुमचा. 77 21 89 44 24 या नंबरला तुम्ही फोन करा. तर याच्यामध्ये तुम्हाला 1 किलो, 5 किलो, 20 किलो आणि 40 किलो अशा पद्धतीचे पॅकिंग ते पाठवतील. एकदम चांगला रिझल्ट आहे या कंपनी. आणि हे आपलं स्वतः हे शेतकरी आहेत, हे काय कोणी कंपनी नाही का मल्टीनॅशनल ग्रुप नाही. याच्यावर फक्त तुम्हाला एक शेतकऱ्याचं सेंद्रिय खत म्हणून असं नाव येईल, पण तुम्ही वापरा आणि एक गोमातेला एक प्रकारे तुम्ही मदत करा. कारण ते कुठल्याही इंटेन्शन नसताना ते जनावर पाळतात, त्याच्यापासून त्यांना कुठलाही उत्पन्न नाहीये आणि ते अपंग आहे पायाने. तर तुम्ही या पद्धतीचा विचार करा मित्रांनो. आणि त्यांनी सांगितलेल्या नंबरवर तुम्ही 1 किलो 2 किलो पॅकिंग तुम्ही दुसरे खतं घेण्यापेक्षा आपल्या हिंदू माणसाला प्राधान्य द्या आणि त्यांना मदत करा. त्यांच्या कामाला माझ्या शुभेच्छा. आणि त्यांना मी अजून वेगळ्या पद्धतीचं फॉर्म्युलेशन पण करून देणार आहे त्यामध्ये अजून इम्प्रूव्ह होण्यासाठी. आणि हे आहेत मोरे सर, यांचं ऊसामध्ये खूप चांगलं काम आहे, इनोव्हेटिव्ह काम करतात. तर मोरे सर
आता जी आपली चर्चा झाली मायक्रोबायोलॉजी विषयी, तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे काम? गरज आहे का शेतीला? आम्ही जे आता काम करत होतो हे 10% वाटलं तुमचं जेव्हा ऐकलं तेव्हा. आम्ही बेसिक गोष्टी करत गेलो, पण त्याचा जो एक आम्ही ऍव्हरेज 60-50-60 पर्यंत आम्ही जाऊ शकतो, 70. पण तिथनं पुढचं जो उडी मारायची त्यासाठी जी लागणाऱ्या गोष्टी ज्या जिन्स आहेत ते सर आम्हाला पुरवतो म्हणलेत. आणि त्यांचे म्हणजे मायक्रो बायोलॉजी मध्ये जे काम आहे म्हणजे बॅक्टेरिया म्हणतात, हो, मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये, मग हे पुढचं जी स्टेप आहे जे 30% जे उत्पन्न वाढवायचं ते सरांच्या मार्फत होईल. आम्ही 60-70% वरून जातोय, पण ते अपुर आहे. आज कॉस्टिंग वाढ चालली प्रत्येक गोष्टीची, कारण खर्च तुम्ही कमी करून उत्पन्न वाढवणं आज गरजेचं आहे. त्यामुळं त्या गोष्टी झाल्या तरच आपल्याला शेती परवडणार आहे आणि आपण पुढे मार्गदर्शन म्हणून चांगल्या गोष्टी आपल्या घडणार आहेत. तो आज सरांबरोबर आम्ही जवळजवळ 4 तास आम्हाला सरांनी वेळ दिला, बागेत पूर्ण फिरलो, एवढे चांगले अनुभव आले. त्यांनी बऱ्याच बारीक सारीक गोष्टी म्हणजे चालता बोलता म्हणजे आमच्यात कळून आम्हाला चुका आमच्या दाखवून दिल्या की ह्या चुकल्यात, ह्या गोष्टी आपल्याला डेव्हलप करत. हे खूप म्हणजे आज आम्हाला बरं वाटलं सरांबरोबर राहून. म्हणजे आपण खूप काहीच नाही हे क्षेत्र असं वाटलं, एवढं मोठं क्षेत्र पुढे आहे आणि त्यात काम करणं, सगळ्या लोकांनी त्यात उतरणं. कारण जेव्हा तुम्हाला म्हणजे प्रोडक्शन वाढवायचं म्हणलं तर तो पुढचा टप्पा केल्याशिवाय मॅनेजमेंट त्याविषयी प्रोडक्शन वाढणार नाही. तर आपण आहे तिथंच राहू, 40-50 टन, ह्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. ह्या सगळ्या विश्वामध्ये जर हात घातला आपण तर 100% मग एकरी 100 टन ह्या गोष्टी सगळं. आणि मेन ह्यांचं कार्य जमीन सुपीक करणं, म्हणजे जमिनीवर काम जास्त आहे साहेबांचं. आज तिला ताकद दिली तर रोग येणार नाही, आजार येणार नाही आणि ऑटोमॅटिक तुमच्या सगळ्या ग्रोथ चांगली राहील, वेट येईल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सरांपासून खूप चांगलं शिकायला भेटलं. आज आम्हाला म्हणजे आम्ही कुठं मोठ्या 25 तारीख हॉटेलला कॉन्फरन्सला जाऊन जे नॉलेज मिळत नाही ते आम्हाला आज इथं सरांनी येऊन आमच्या फील्डवर आमच्या जागेत येऊन दिलं. त्याच्याबद्दल सरांचे आभार मानतो, धन्यवाद. म्हणजे आज नाही शब्द मला ह्यात बोलण्यासाठी, पण आज सरांनी खूप त्यांचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलाय. तर मित्रांनो, तुम्ही पण अशा पद्धतीचं फॉलो करा आणि तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही 70-20-60-94-69 किंवा युलिप ग्रो सॉइल फूड वेब या कंपनी संपर्क साधा. ही शेतकऱ्यांसाठी कंपनी आहे. ही काही कोणती मल्टीनॅशनल किंवा काही असं याच्यासाठी नफ्यासाठी कंपनी नाहीये. ही एक आपला शेतकरी आहे, मातीमध्ये जे खरोखर चांगलं काम करण्यासाठी इच्छुक आहे अशा लोकांसाठी आम्ही एक मदतीचा हात देत असतो त्याद्वारे. तर तुम्हाला पण जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही 70-20-60-94-69 किंवा युलिप ग्रो सॉइल फूड वेब या कंपनी संपर्क साधा. जय श्रीराम.